नाशिक भगवान श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी। त्याची पदचिन्हे आजही आपल्याला नाशिकमध्ये अनेक मंदिरांच्या रूपात दिसतात। त्यातीलच एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे काळाराम मंदिर, जे पंचवटीत वसलेलं आहे। तर जाणून घेऊया या काळाराम मंदिराची माहिती। हा आहे गोदावरी घाट। येथून आपण सीता गुफेकडे गेल्यानंतर तेथून अगदी चालत 2 मिनिटांच्या अंतरावर काळाराम मंदिर आहे। हे मंदिर 1782 मध्ये बांधण्यात आले। भगवान श्रीराम वनवासात असताना त्यांनी बराच काळ या परिसरात घालवला होता। अनेक वर्षांपूर्वी नागपंथी साधू या मंदिराच्या जागेवर कुटी बनवून राहत असत। एकदा त्यांना गोदावरीच्या पात्रात राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्या सापडल्या। या सर्व मूर्ती स्वयंभू आहेत। येथील श्रीरामाच्या हातात धनुष्य नसून उजवा हात छातीवर व डावा हात पायाकडे करून श्रीराम अभय मुद्रेमध्ये उभे आहेत। साधूंनी या मूर्ती एका छोट्या जागेत ठेवल्या होत्या। 1782 मध्ये माधवराव पेशवे यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांच्या सांगण्यावरून पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर नागर शैलीत बांधले। त्या काळात हे भव्य असे मंदिर उभे करण्यास 23 लाख रुपये इतका खर्च झाला। येथे दरवर्षी चैत्र पाडव्याला रथयात्रा निघते। तसेच दसऱ्याच्या दिवशी या मंदिरातील भगवान श्रीराम चांदीच्या पालखीतून सीमोल्लंघनाला निघतात। गावाच्या वेशीवर शस्त्रपूजन होऊन पुन्हा वाजत गाजत मंदिरात येतात। नाशिक जवळच्या टाकळी येथे समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य होते। ते गोदावरीत स्नान करत आणि काळारामाच्या दर्शनाला येत। अनेक श्लोक, करुणाष्टके, आरत्या त्यांनी याच मंदिरात रचल्या। काळाराम मंदिर हे अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आंदोलन केले त्यासाठी। हे आंदोलन करण्याचे कारण म्हणजे दलितांना या मंदिरामध्ये प्रवेश मिळावा। ही चळवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात 2 मार्च 1930 रोजी झाली। ती चळवळ काळाराम सत्याग्रह चळवळ म्हणूनही प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या नाशिकमधील काळाराम मंदिराला। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।